नमस्कार मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आपण कल्पना निर्माण 2 मध्ये 4 चॅप्टर पाहतो, ज्याच्यामध्ये अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना आणि पथ्य कल्पना. याच्यावरती तुम्हाला फिक्स आणि फिक्स एक एलक्यू पाहायला भेटतो आणि एसीक्यू सुद्धा पाहायला भेटतो. एलक्यू मध्ये स्नेह कल्पना, संधान कल्पना येण्याचे मोस्ट चान्सेस असतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिक्स मेन्शन केलेला पॉईंट असतो, मग ते म्हणजे सिद्धी परीक्षा. मग ती अवलेहची येऊ शकते, स्नेहाची येऊ शकते, त्यानंतर संधानची सुद्धा तुम्हाला फिक्स आणि फिक्स ही सिद्धी परीक्षा विचारल्या जाईल. सेपरेट एसीक्यू विचारला जाईल सिद्धी परीक्षावरती, किंवा एलक्यू आला तर त्यामध्ये सुद्धा सिद्धी परीक्षा हे मेन्शन केलेलं असणारच आहे. त्यामुळे आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुम्हाला प्रोसिजर सांगेल स्नेहकल्पनाची, आणि मेन फोकस या व्हिडिओचा राहील सिद्धी परीक्षेवरती. जर तुम्हाला सिद्धी परीक्षा ही कळाली तर असं समजा की 100% पेपरमध्ये तुम्हाला हे लिहायचंच आहे, कारण 100% याच्यावरती एक्झाम वरती क्वेश्चन येणारच आहे. चालू करूया. स्नेहकल्पना. स्नेहकल्पना विधी कशी आहे, निर्माण विधी काय आहे, कशा पद्धतीने बनवतात. याच्यामध्ये मित्रांनो कल्क घेत असतो आपण, औषधी द्रव्य आहे त्याचा कल्क तयार करतो, तो 1/4 भाग आपण घेत असतो, 1/4 भाग आपण घेत असतो. त्याच्यानंतर स्नेहद्रव्य 1 भाग घेतो आणि 4 पट काय घेतो, द्रवद्रव्य. द्रवद्रव्यामध्ये जल येतं, गोमूत्र येतं, तक्र येतं, हे काय आहे, द्रवद्रव्य असतं. कसं घेतलं, हे घेतलं 1/4%. जर तुम्हाला याच्यामध्ये कळत नसेल, हे 1/4 कशाच्या दृष्टिकोनातून, याच्या रिलेटिव्हली. समजा हा घेतलं किती, हा 25% घेतला, हा किती घेतला, हा घेतला 100%, आणि हा किती घेतला, 4 भाग म्हणजे 400%. अशा पद्धतीने आपल्याला याची क्वांटिटी घ्यायची आहे. काय केलं, जो औषधी द्रव्याचा कल्क आहे तो 1/4 घेतला. त्यानंतर आपण कल्क जो आहे तो 1 भाग घेतला आणि त्याचा 4 भाग म्हणजे हे स्नेहद्रव्याचा 4 भाग, स्नेहद्रव्य गुरुत्व घेऊ शकतो आपण, याचा 4 भाग काय करतो मित्रांनो, आपण याचा 4 भाग आपण घेणार आहोत, द्रवद्रव्य आपण घेणार आहोत. ठीक आहे, ही झाली पूर्णची पूर्ण ही स्नेह कल्पनाची, स्नेह पाक तयार करण्याची प्रोसिजर. स्नेहद्रव्य 1 भाग, स्नेहाच्या 4 पट द्रवद्रव्य व स्नेहाच्या 1/4 कल्क घेऊन स्नेहपाक तयार करावा, असं महर्षी चरकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पूर्ण प्रोसिजर दिली आहे. काय करायचं आता, सगळ्यात पहिले हे जे कल्कद्रव्य आहे औषधाचं ते घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्नेहद्रव्य एकत्र करायचं, ते मिश्र करायचं स्नेहद्रव्यासोबत. त्याच्यामध्ये जो द्रवद्रव्य आहे ते कढईमध्ये टाकायचा आणि हे मिश्रण काय करायचं, मिश्र करून घ्यायचं आणि याला मंद अग्नी द्यायचा. कशा कशाला, याच्यामध्ये काय काय आहे, 1 भाग काय आहे, स्नेहद्रव्य आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 1/4%, 1/4 भाग काय आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कल्क आहे, आणि याचे 4 भाग काय टाकला आपण, द्रवद्रव्य टाकलेलं आहे. हे सर्व मिक्स केलं आणि मंद अग्नीवरती हे काय केलं, शिजू दिलं. मंद अग्नीवरती गेलं, काय होईल, थोड्या वेळामध्ये जो द्रवद्रव्याचा जो जलांश आहे ते सगळं काय उडून जाईल आणि त्याच्यामध्ये फक्त राहणार तो स्नेहभाग. जो स्नेहभाग राहिला तर आपण समजायचं की हा जो स्नेहपाक आहे तो तयार झालेला आहे. बघा, अग्नीवरती ठेवला, मध्यम सम मंद अग्नी दिली, सर्व द्रवद्रव्य आटून गेली असता फक्त स्नेहद्रव्य शिल्लक राहिले असता अग्नी देणं बंद करून टाकायचं. मिश्रण तसंच रात्रभर एकत्र राहू द्यावे आणि दुसऱ्या दिवशी ते गाळून घ्यायचं आहे. कळाली प्रोसिजर. आधी आपण काय काय घेतलं, 1/4% कल्कद्रव्य घेतलं, 1% स्नेहद्रव्य घेतलं, 4% आपण काय केलं मित्रांनो, म्हणजे त्याचा 4 भाग काय घेतलं आपण, द्रवद्रव्य त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. हे सर्व मिश्र केलं, त्याला मंद अग्नी दिला, आणि मंद अग्नी दिल्यानंतर काय होईल, मंद अग्नी दिल्यानंतर जो जलांश आहे तो उडून जाईल आणि त्याच्यामध्ये जो भाग राहील तो स्नेहद्रव्य राहील. तेव्हा अग्नी देणं बंद करायचं, रात्रभर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायचं. ही झाली प्रोसिजर. पुढे जाऊया. आता ही जी प्रोसिजर आहे म्हणजे स्नेहपाक तयार झालेला आहे, कशावरून ओळखायचं, त्याची परीक्षा कशी करायची, त्याची टेस्ट कशी करायची की स्नेहपाक व्यवस्थित तयार झालेला आहे किंवा तयार झालेला नाहीये. त्यासाठी 4 स्टेप आहेत मित्रांनो. पहिली आहे वर्ती परीक्षा, दुसरी आहे फेन परीक्षा, तिसरी आहे अग्नी परीक्षा, आणि चौथी आपल्याला पाहायला भेटते गंध परीक्षा. ही जी 4 परीक्षा आहे सेपरेट एसक्यू विचारल्या जाईल. त्यामुळे ह्या 4ही परीक्षा एकदम चांगल्या पद्धतीने समजून घ्यायच्या. कोणकोणत्या पाहिल्या, वर्ती परीक्षा, फेन परीक्षा, अग्नि परीक्षा आणि गंध परीक्षा. डिटेलमध्ये समजून घेऊया, म्हणजे आपल्या पेपरमध्ये लिहिता येईल. याच्यावरती एसक्यू विचारला जातो वेगळा. काय पाहायचं आपल्याला, स्नेहाच्या सिद्धी परीक्षा पाहायच्या आहेत. बघा, सगळ्यात पहिले वर्ती परीक्षा कशा पद्धतीने करायची. वर्ती परीक्षा, वर्ती परीक्षा जो स्नेहपाक तयार झालेला आहे त्याचा कल्क तयार करायचा. ठीक आहे, त्याच्यापासून एक वर्ती म्हणजे वात तयार करायची आहे. ती वात कशी तयार होईल पाहूया. उष्णतेद्वारा जी मंदाग्नी आहे त्याद्वारा पाण्याची बाष्पीभवन होऊन पाणी पूर्णपणे नाहीसे होते व कल्काच्या ठिकाणी असलेले जल सुद्धा नाहीसे होते. जो स्नेहपाक तयार होतोय त्याच्यामध्ये जो कल्क द्रव्य आहे मित्रांनो, तो कल्क द्रव्य आपण घेतला,
कल्कद्रव्य घेतल्यानंतर त्याची वात तयार केली, ही वात अतिशय खरखरीत अशी वात लागणार आहे, कारण याच्यामधला जो जलांश आहे ते सगळा काही उडून गेलेला असणार आहे मंदाग्नीमुळे. आपल्याला काय पाहायचंय की स्नेहपाक तयार झालेला आहे की नाही, म्हणजे जे काही जलभाग आहे, द्रवद्रव्य आहे ते उडून गेलेलं आहे की नाही. मग जेव्हा आपण ही वरती तयार केली, हे वरती जेव्हा खरखरीत आपल्याला लागली, खरखरीत असा आवाज येतोय, तर समजून जायचं जलांश उडून गेलेला आहे सगळा, आणि खरखर असा आवाज येतोय म्हणजे वरती परीक्षा सिद्ध झाली, म्हणजेच हा स्नेहपाक तयार झालेला आहे असं आपण समजू शकतो. बघा परिणाम, कल्काला शुष्कता येते, कल्क बोटांनी चोळला असता कुरकुरीत असा आवाज येतो, त्याची वात वळली जाते. कल्क शुष्क कुरकुरीत लागतो, वरती तयार होते. ही काय झाली, सिद्ध झाली वरती परीक्षा. त्यानंतर पुढची परीक्षा काय दिलेली, फेन परीक्षा. फेन म्हणजे काय, फेस. आता ही जी फेन परीक्षा आहे ही घृतासाठी आणि तेलासाठी कम्प्लिटली वेगळी आहे. जेव्हा स्नेहपाक तयार होतो, जेव्हा त्याच्यामध्ये आपण स्नेहद्रव्य जे आहे, जे घृत वापरलेलं असतं, तेव्हा त्याचा जो वरचा भाग आहे, पृष्ठभाग, त्याच्यावरती काय होतो, फेस शांत होतो. फेस शांत होतो आणि घृताची उकळी खालून वर दिसायला लागते. जेव्हा आपण स्नेहद्रव्य म्हणून घृत वापरलेलं आहे, तेव्हा काय होईल, तेव्हा तयार झालं म्हणून कसं कळेल, ती जी उकळी आहे ती खालून वर यायला लागते आणि वरचा जो फेस आहे तो शांत व्हायला लागतो. उकळी खालून वर यायला लागते आणि वरचा जो फेस आहे तो शांत व्हायला लागतो. तेल बघा, तेलाचं कम्प्लिटली उलट. हे जे तेल जेव्हा सिद्ध व्हायला लागेल, म्हणजे जेव्हा स्नेहपाक तयार व्हायला लागेल, तेलाच्या पृष्ठभागावर फेस यायला लागतो. घृताच्या पृष्ठभागावरचा फेस शांत होतो, परंतु तेल सिद्ध झाल्यानंतर तेल जे काही स्नेहपाक आहे हे तयार झालंय कशावर कळणार, याचा तेल आहे याचा पृष्ठभागावरती आपल्याला फेस पाहायला भेटणार. तेव्हा आपण समजायचं की जी फेन परीक्षा आहे सिद्ध झालेली आहे. फेन परीक्षा ही घृतासाठी आणि तेलासाठी कम्प्लिटली अपोजिट आहे. कळलं, एकाच्या ह्याच्या पृष्ठभागावरती फेस शांत होतो, तर दुसऱ्याच्या पृष्ठभागावरती आपल्याला फेन पाहायला मिळतो. अग्निपरीक्षा, अग्निपरीक्षा कशा पद्धतीने करतात, अग्निपरीक्षा नाव ऐकलं असेल तुम्ही. सगळ्यात पहिले स्नेहथेंब अग्निपरीक्षा. याचं काय करायचं, हा जो स्नेहपाक तयार झालेला आहे याचा एक दोन थेंब घ्यायचे आणि अग्नीवरती टाकायचे. काय केलं, याचे थेंब घेतले आणि अग्नीवरती टाकले. अग्नीवरती टाकल्यानंतर काय होईल, तडतड तड जर आवाज आला, अग्नीवरती टाकल्यानंतर जर तडतड आवाज आला, तर समजायचं त्याच्यामध्ये जलांश राहिलेला आहे, कारण अग्नीवरती पाणी टाकल्यानंतरच आपल्याला आवाज पाहायला भेटेल. जर हे जे कल्क घेतलंय किंवा हे जे थेंब घेतला आपण स्नेहपाकाचा, तो आपण अग्नीवर टाकल्यावर जर तडतड आवाज आला, तर समजून जायचं स्नेहांश आहे याच्यामध्ये जलांश आहे. जलांश आहे म्हणजे हा पाक तयार झालेला नाहीये. आणि जेव्हा हा थेंब आपण टाकला आणि जर आवाज झाला नाही, तडतड आवाज झाला नाही, तर समजून जायचं की पूर्णपणे जलांश काय गेलेला आहे, तो निघून गेलेला आहे, पूर्णपणे पाक तयार झालेला आहे. बघा, स्नेहपाक तयार झालेल्या काही थेंब आगीत टाकले असता, तडतड आवाज न आला तर काय आहे, न येता जर आला तर काय झालं, ही परीक्षा सिद्ध झालेली आहे. मग यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे, आपण परीक्षा केल्यानंतर हा तडतड आवाज नाही आला तर हा स्नेहपाक तयार झालेला आहे असं आपण समजायचं. ही अग्निपरीक्षा आपण ह्याच्यासाठी पाहिली स्नेहपाकासाठी, परंतु मध्ये असलेल्या कल्कावरूनही कळू शकते. आपण कल्क बाहेर काढला, कल्क अग्नीवरती टाकला, अग्नीमध्ये टाकला थोडासा कल्क आणि चुरचुर जर आवाज आला, कल्क जर अग्नीमध्ये टाकला, चुरचुर जर आवाज आला, तर स्नेहपाक तयार झालेला नाही. चुरचुर आवाज कधी येईल, जर त्या कल्कामध्ये जर थोडंफार पाणी राहिलेलं असेल, जेल राहिलेलं असेल, द्रवद्रव्य राहिलेलं असेल. जर मंद अग्नीने ते पूर्ण जेल निघून गेलेलं असेल, तर तो जेव्हा आपण अग्नीत टाकतो तो जळून जाईल, चुरचुर आवाज येणार नाहीये. मग जर आपण परीक्षा केली, कल्क घेतला, अग्नीमध्ये टाकला, चुरचुर आवाज नाही झाला, तर समजायचं स्नेहपाक तयार झालेला आहे, परीक्षा सिद्ध झालेली आहे. त्यातील कल्क घेऊन अग्नीत टाकला असता ते न चुरचुरता जळून जातो, तेव्हा समजायचं परीक्षा सिद्ध झालेली आहे. पुढची आहे गंध परीक्षा. गंध परीक्षा काय आहे, जे औषधी द्रव्याचा आपण कल्क वापरलेला आहे त्या स्नेहाचा त्याच प्रकारे गंध यायला लागतो. जी औषधी द्रव्य वापरली आहेत, जे की स्नेहपाक तयार झालाय, त्याचा सुद्धा त्या औषधी द्रव्यांसारखाच गंध यायला लागतो, तेव्हा समजायचं की ही गंध परीक्षा सिद्ध झालेली आहे. औषधी द्रव्यांचे गुणधर्म स्नेहात उतरण्याची प्रक्रिया असते. गंध औषधी द्रव्यांचा, त्यानंतर औषधी द्रव्यांचा वर्ण, त्याचबरोबर औषधी द्रव्यांची टेस्ट त्याला लागायला लागते. स्नेहपाकाकरिता जी औषधी वापरली त्याचा इष्ट असा गंध, वर्ण, रस स्नेहाला प्राप्त होतो. तशा प्रकारचे योग्य बदल झाल्यानंतर स्नेहसिद्धी झाली आहे असे आपण समजायचे. म्हणजे जसं औषध आहे तसा तो स्नेहपाक व्हायला लागला, समजायचा परीक्षा सिद्ध झालेली आहे. चारीला चारी एका पेजवरती तुम्हाला दिलेले आहेत. पुन्हा वरती परीक्षेमध्ये काय केलं आपण, वरती तयारी केली. जर कल्क व्यवस्थित तयार झाला असला, जलांश उडून गेला असला, त्याची वात व्यवस्थित तयार होईल, खरखरीत अशी वात लागणार आहे. फेन परीक्षा. फेन परीक्षा घृतासाठी वेगळी, तेलासाठी वेगळी. घृतामध्ये काय, फेस शांत होईल, खालून वर उकळी येईल.
तेलामध्ये काय होतं, तेलामध्ये जेव्हा सिद्ध व्हायला लागतो तेव्हा काय होतो, याच्यावरती फेस यायला लागतो. अग्निपरीक्षा, अग्निपरीक्षा जर स्नेहपाकाचा थेंब टाकला, त्याचा काहीच आवाज नाही आला अग्नीवर टाकल्यानंतर, तर काय झालं, परीक्षा सिद्ध. कल्क घेतला, कल्क जर अग्नीमध्ये टाकला, तडतड कुरकुर चुरचूर काहीच आवाज नाही झाला, तर समजायचं कसलाच आवाज नाही झाला तर ती परीक्षा सिद्ध झाली. गंध, जो आपण औषध वापरलाय त्याचा गंध आपल्या हे जो कल्प तयार झालेला आहे त्याला यायला लागेल, त्याचबरोबर त्याचा वर्णही आपल्याला या स्नेहपाकाला दिसायला लागेल, तेव्हा समजायचं की गंध परीक्षा सिद्ध झाली. असं लक्षात ठेवायचं आपल्याला. या 4 परीक्षा, वर्ती परीक्षा, फेन परीक्षा, त्यानंतर अग्निपरीक्षा आणि गंध परीक्षा, ह्या 4 परीक्षेचे नावं लक्षात पाहिजे, व्यवस्थित एक्सप्लेन करायच्यात. स्नेहपाक कल्पना, स्नेहपाक कल्पनेची विधी काय होती, आपण 1/4 काय घेतलं मित्रांनो, 1/4 भाग आपण घेतलं, जो कल्कद्रव्य आहे, 1 भाग स्नेहद्रव्य घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या 4 पट काय घेतलं मित्रांनो, आपण द्रवद्रव्य घेतलं. असं आपण स्नेहपाक कल्पना तयार केली. या स्नेहपाकाबरोबरच संधानची सिद्धी आणि अवलेहची सिद्धी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, तेही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओजमध्ये. जर तुम्ही याला चांगला रिस्पॉन्स दिला, लाईक केलं, कमेंट केलं, तर पुढचेही आपण घेऊया, कारण मोस्ट इम्पॉर्टंट एसएक्यू तुम्हाला बनतो आणि एलएक्यू मध्ये सुद्धा मेन्शन करूनच येतो, म्हणजे हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे असंच तुम्ही समजा आणि व्यवस्थित लिहून घ्या. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.